जय श्रीराम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीचे निकाल समोर आलेले आहेत. आमच्या सर्व स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीवर आमच्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा यांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला सगळ्यांनी साथ दिली आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मार्ग मोकळा झाला. मी पहिल्यांदा सगळ्या माझ्या स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांचं मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथून पुढला काळ जो पण आहे, जसं देवेंद्र पर्व महाराष्ट्रात चालू आहे तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर सुद्धा पुढल्या 50 वर्षाचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणार हा विश्वास देतो. विकास या मुद्द्यावर पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्वसामान्य लोकांचा विकास, पिंपरी चिंचवड शहराचा विकास या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणूक आम्ही जिंकलो. याचा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद या ठिकाणी होतोय. एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून माझ्याबरोबर आमच्या सगळ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांबरोबर उमेदवारांबरोबर आपण राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. विशेषतः आता काही आमचे सहकारी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये थोड्या मतानं कमी पडले, पण नक्की खात्रीने सांगतो पुढल्या वेळेस परत एकदा आपण कुणीही नाराज न होता सगळ्यांना बरोबर आता जे पण काय आमच्याबरोबर आमच्या नगरसेवकांबरोबर जे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जे 128 नगरसेवक असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातला सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू समजून या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळी डेव्हलपमेंट तयार करण्यासाठी आम्ही या सगळ्यांना बरोबर घेणार आहोत. याकरता मी निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विशेषतः देवेंद्र भाऊ, आपण जो विश्वास आमच्यावर दिला त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, विशेषतः पूर्ण शहरातल्या लोकांनी आपल्यावर फार मोठा विश्वास दाखवला. आपल्यालाही मनापासून धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे.